त्याच वेळेला सन्माननीय आदरणीय पत्रकार शशिकांतजी मोरे साहेब यांचा देखील शुभागमन झालं. वेलकम आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. यावेळेसचा बॉल स्लॉटमध्ये अडबा बाटणं खेळण्याचा प्रयत्न, फटका लाजवाब आहे. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. मयूर हेंडेच्या बॅटमधनं हा पहिला भोगटे साहेब, मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील मंचावरती या. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटकार आलाय. पहिला बॉल डॉट बॉल राहिला, परंतु दुसऱ्या बॉलवरती षटकार देखील इथे असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न केला. फटका मिस टाइम फिल्डर बॉलचा खाली. रोहन सानप आहे, चुकी होणार नाहीये. विकेटचं पतंग, पहिला धक्का ऋग्वेद फायटर्स संघाला. मयूर हेंडे बाद. होत असताना पाहायला मिळालंय. पहिला धक्का ऋग्वेद फायटर्स खैरवाडी नाघोटणे या संघाला प्राप्त झालेला पाहायला मिळाला. पहिला बॉल डॉट बॉलनं सुरुवात झाली. दुसरा बॉलवरती षटकार आला. तदनंतर लालच देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये बंटीनं केला आणि अशा वेळेला मिस टाइम खेळले. मयूर हेंडेला परतावा लागलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत असताना पाहायला मिळालंय. आणखीन एक महत्वाचे खेळाडू प्रवीण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळतात. पुढचाच बॉल अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग विथ कार्पेट खेळले. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग, चांगली फेक. तद्वर धाव फक्त मिळेल एक. एकच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे धावफलकावरती धाव संख्या 7 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये मोठा फटका पाहायला मिळाला. त्याही पलीकडे विकेट देखील येत असताना पाहायला मिळते. एक तुम्हारी तो एक हमारे हे समीकरण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस बॉल पुन्हा एकदा स्लॉटमध्ये पाहायला मिळाला. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटरने केला. एक सिंगल या बॉलवरती देखील सहजरित्या प्राप्त केली जाईल. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या 8 या अंकावरती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये ओंकार सानपाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अचूक टप्प्यावरती भेदक माऱ्याची तो गोलंदाजी करतो. त्याही पलीकडे रणनीती त्यानं मैदानाच्या आतमध्ये आखल्या. ट्रॅप तो आखत असताना पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल डीप स्क्वेअर लेगला वेगानं प्रस्थान. फिल्डर आले त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 हाफ ट्रॅकर बॉल होता, त्याला दिशा देण्याचं काम बॅटर प्रवीणनं केलेलं पाहायला मिळालं. हे खऱ्या अर्थानं आमंत्रण राहिलं होतं बॅटर प्रवीणसाठी. त्यानं ते स्वीकारलं. आडबा बॅटनं खेळत असताना न झाकत त्याची पाहायला मिळाली. फिल्डर शेवटच्या क्षणापर्यंत बॉलचा पाठलाग केला. बॉलपर्यंत पोहोचले, परंतु अशा वेळेला बॉल होतो तो निसटला. शेवटच्या बॉलवरती बाउंड्री आली आणि पहिल्या षटकाचा खेळ झाला. 12 धावा धावफलकावरती आहेत. बघा, जे प्रेक्षक अगदी पडद्याच्या आतमध्ये उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाहेर व्हा, थोडंसं सहकार्य करा, कारण की आपली मानाची अभिमानाची स्पर्धा आहे. आज अखंड रोहा तालुका किंबहुना सगळ्यांचंच लक्ष या स्पर्धेकडे लागलंय. त्या अनुषंगानं प्रेक्षक वर्गाला देखील विनंती आहे की आपली साथ देखील लावणं फार महत्वाची आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. पहिला बॉल स्लॉटमध्ये समोर लॉफ्ट करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल या बॉलवरती सहजरित्या प्राप्त केली जाईल. सिंगल आले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे धावफलकावरती 13 धावा येत असताना पाहायला मिळाल्या.
षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोहन सानप याला आपण पाहतोय. रोहा तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. रोहा तालुका आणि रायगड जिल्ह्याचे क्रिकेट खेळत असताना ज्या नावाची चर्चा नेहमी झाली आहे असा रोहन सानप सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती ऑन स्क्रीन पाहायला मिळाला. बोल तयार, पुढचाच बॉल खोलबट टप्प्याचा समोर ऑन ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळाला, जिथे लॉंग ऑन तैनात आहे. या बॉलवरती सिंगल प्राप्त केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा बॅटरनं अगदी सहजरित्या प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या 15 या अंकावरती पाहायला मिळाली आहे. रोहन सानप एक महत्त्वाचा गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी नेहमी ओळखला जातो. या मॅचमध्ये देखील चांगले प्रयत्न पाहायला मिळालेत. स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन खऱ्या अर्थाने त्यानं केलं होतं. बॅटरला विचंबित केलं, बॅटरला थांबवण्याचा प्रयत्न त्यानं मैदानाच्या आतमध्ये केला. व्हेरिएशन व्हरायटीज गोलंदाजांकडे असणे फार महत्त्वाचे असतात. अशा वेळेला स्लोवर वनचा वापर मैदानाच्या आतमध्ये रोहनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तिथे या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली गेली. तिथे सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. या षटकामध्ये रोहननं 3 बॉल हाताळले, 4 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. षटकातील पुढचा बॉल निलेश ऑन स्ट्राईक आहे. समोरचा बॉल लाईक कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. अगदी बॅटरच्या पुढ्यामधून बॉलला फिरवण्याची क्षमता आहे गोलंदाज रोहन सानपकडे. त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. बॉल अगदी गोल्डन स्पॉटवरती पीच झाला, बॅटरच्या अगदी पुढ्यामध्ये आला होता. अशा वेळेला बॉलनं काटा बदलला, विकेट किपरचा वैध घेतला गेला. व्हेरिएशन शांत डोक्यानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. हे फार महत्त्वाचं राहिलंय सध्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. परंतु यावेळेसचा स्लोवर वन पिक केलाय. लॉंग ऑफ मध्ये मोठा फटका पाहायला मिळाला. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा षटकार. तर त्यांना आपण पाहत होतो स्लोअर वन हाताळतोय रोहन सानप आणि अशा वेळेला स्लोअर वन पीक केला. समोरच्या दिशेला लाजवाब फटका पाहायला मिळाला. 6 धावा या बॉलवरती असताना पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल टप्पा पडला, लेग स्टिकला मिस करत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉल सहित असताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल आला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर द विकेट आले होते. बॉलवरती वेग देण्याचं काम यावेळेला केलं होतं. अशा वेळेला नियंत्रण राहिलं नव्हतं. लेग स्टिकला मिस करणारा हा बॉल वाईट पाहायला मिळाला. अवांतरी स्वरूपामध्ये धाव होईल. सध्याच्या घडीला 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. स्लोवर वन लो फुलटो झालाय, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु डीप मिड विकेटमध्ये फिल्डर तैनात आहेत. एक सिंगल या बॉलवरती देखील प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीनं षटक क्रमांक 2चा खेळ संपुष्टामध्ये येईल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव संख्या 24 अंकावरती पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये ओंकार आले, 12 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मध्ये रोहन सानप आले. रोहननं देखील 12 धावा खर्च केलेल्या आपण पाहिल्यात. 12 बॉलमध्ये 24 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. एक मोठी विकेट जिथे मयूर हेंडे बाद झाला, परंतु ज्या वेळेला मयूर बाद झाला त्यानंतर प्रवीण आले. प्रवीणनं डाव मैदानाच्या आतमध्ये सांभाळला. 4 बॉलचा खेळ त्यानं केला. 8 धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. साथीला निलेश पिंपळे आघाडीला आलेला खेळाडू आहे. 5 बॉल फेस केलेत आणि 9 धावा. ISPL ओव्हर षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL ओव्हर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भेटीला आली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये ओंकार सानप अर्थातच बंटी ISPL ओव्हर हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतील. स्विंग ओव्हरचे षटक कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं की सातत्यानं गोलंदाजांना या षटकामध्ये यश आलं होतं, परंतु किल्ला संघानं विघ्नेश सिटीच्या विरोधामध्ये सर्वाधिक मोठी धावासंख्या या षटकामध्ये उभारली होती. 18 धावा त्या षटकामध्ये आल्या होत्या. यावेळेला सध्याच्या घडीला बंटी बॉलिंग मार्कवरती आहेत. वेगवान बॉल, पहिलाच बॉल अचूक टप्प्यावरती वेगानं हाताळत असताना बंटी पाहायला मिळाला. वेग या गोलंदाजाकडे फार आहे आणि सध्याच्या घडीला वेगावरती त्यांना विश्वास दाखवला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. वेगवान हा बॉल सरळ विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. तिथे डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळेल. धावफलक थांबेल 24 अंकावरती. पुढचाच बॉल, गोलंदाज तयार.
वेगवान बॉल टप्पा पडला, स्विंग होत असताना बॉलला आपण पाहिलंय बॅटर थोडेसे चकले. त्यानंतर विकेट किपर प्रेम कदम देखील चकलेले पाहायला मिळाले. पंचांचा इशारा त्याही पलीकडे लेग बाईसचा आला. एक धाव सध्याच्या घडीला धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे 25 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रवीण निलेश या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. पार्टनरशिप बिल्ड होणं फार महत्वाचं असताना अशा वेळेला विकेट गेल्यानंतर हे दोन बॅटर खेळपट्टीवरती जास्तीचा वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात आणि अशाही वेळेला धावा देखील जमवण्याचा प्रयत्न सातत्याने या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून चालू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, जिथे लेग ग्लान्स करत असताना बॅटर पाहायला मिळाले. डीप स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर पाहायला मिळाले, जिथे बॉलवरती आले, अडवतील फेकतील तोवर दुहेरीसाठी हे दोन्ही बॅटर परतले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली गेली, जिथे धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला 27 अंकावरती धावसंख्या पाहायला मिळाली. 27 बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये लॉफ्ट केलाय. बॉल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ओमकार यावेळेला ओव्हर द विकेट आले होते. इन स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. इन द स्विंग खेळलं. बॅटचा स्विंग यावेळेला प्रतिम पाहायला मिळाला बॅटरचा. समोरच्या दिशेला काय फटका एक्झिक्यूट केलाय. मोठे फटके येणे फार महत्वाचे आहेत आणि अशा वेळेला मोठे फटके येत असताना प्रवीणच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. 33 वरती धावसंख्या. आप ट्रॅकर बॉल एक कठोरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. जास्तीची उंची देण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला. लेंथमध्ये बदल केला, कारण की यादीचा बॉल पुढ्यात गेला होता. समोर खेळले होते बॅटर. त्यानंतर लेंथमध्ये बदल केला. लेग कटरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. किंबहुना ISP लोअर स्विंग ओव्हरमध्ये नॅचरल स्विंग गोलंदाजाला इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. बॅटर बरेचसे सफल झालेत. त्या अनुषंगानं वाईट देखील मिळणार नाहीये. टप्पा पडला. बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3चा खेळ झाला. 18 बॉलचा खेळ पूर्णत्वास. 33 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. तत्पूर्वी आपण घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक. अठरा बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, जिथे धावफलकावरती धावसंख्या 33 अंकावरती पाहायला मिळते. एक गडी बाद झाला, जिथे मयूर हिंडेला बाद होत असताना आपण पाहिलं होतं. प्रवीण निलेची जोडी मैदानाच्या आतमध्ये रंगात आली आहे. दोघेही देखील बॅटर चांगला खेळ करत असताना त्याही पलीकडे मोठे फटके येत असताना त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले.
त्याही पलीकडे सिंगल डबलवरती जास्तीचं लक्ष देखील केंद्रित केलं गेलं. ज्या वेळेला मोठे फटके येतात त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट देखील तितक्याच जोमानं या दोन्ही बॅटर खेळत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅकवरती शुभम कदम मॅन फ्रॉम पोस्टाचीवाडीचा हा वेगवान गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिलाच बॉल समोरचा समोरच्या दिशेने खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग ऑनमध्ये फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला. बघता बघता 2 धावा या बॉलवरती सहजरित्या प्राप्त केल्या गेल्या. या 2च्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाईल, जिथे धावफलकावरती धावसंख्या 35 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. वेगवान बॉल गुडलेन स्पॉटवरती टप्पा पीच झाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल राईस होत असताना पाहायला मिळाला. विकेट किपर प्रेमचा वैध घेतला जाईल, जिथे डॉट बॉलचा इशारा येईल. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सातत्यानं ओळखले जाणारे गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. अचूक टप्पा आणि वेग या सातत्यानं दोन्ही गोष्टींचा संगम बाळगणारा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रभावी मारा करतोय. स्लोवर वन बात्यामधून काढला, परंतु पिक केला होता. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चांगला फटका पाहायला मिळाला, जिथे एक सिंगल या बॉलवरती सहजरित्या प्राप्त केली जाणार आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाते, जिथे धावफलकावरती धावसंख्या 36 अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे शुभम कदम बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पुढचाच बॉल, समोरचा बॉल समोर उडवलाय. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणचा तडाखा. बॉल आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट, सिक्सर. षटकार येत असताना पाहायला मिळालं. प्रवीणच्या अगदी पुढामध्ये बॉल दिला होता. चांगला बॅट स्विंग या बॅटरकडे आहे आणि त्याचा वापर तो सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करतोय. जबरदस्त क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट त्यानं आतापर्यंत योग्य रीतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. ज्या ज्या वेळेला रडारमध्ये बॉल येतो त्या त्या वेळेला तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये सक्षम राहिलाय. परंतु ज्या ज्या वेळेला चांगले बॉल येतात त्यावेळेला तो तितकाच सन्मान देखील मैदानाच्या आतमध्ये देतोय. सिंगल डबलवरती जास्तीचं लक्ष केंद्रित करीत असताना मोठ्या फटक्यानिशी देखील तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळालाय. 42 वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, वेगवान बॉल पाहायला मिळाला. अगदी पुढामध्ये होता. बॅटची कडा घेतली आहे. कॉट बॅन द विकेट. विकेटचा पतंग धक्का दुसरा. प्रवीण बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि अशा वेळेला बॅटचा स्पर्श हलकासा झाला. त्यानंतर बॅन द विकेट. प्रेम कदमनं चांगला झेल पकडलेला पाहायला मिळाला. विकेटचं पतंग दुसरा धक्का बसताय. दुसरा गडी बाद झालेला पाहायला मिळाला. तत्पूर्वी चला मी लक्ष भेटतोय अरबाज 11 आणि वेद पॉवर हिटर्स नावे नौखार या दोन्ही टीमचा कॅप्टनचं लक्ष भेटतोय. या इनिंगच्या मधला ब्रेकमध्ये आपण टॉससाठी यायचं आहे. पुढचाच बॉल शुभम तयार. हाफ ट्रॅकर बॉल समोर खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. लॉंग ऑन मध्ये फिल्डर रोहन आहेत. चांगली फिल्डिंग, चांगली फेक. फक्त धाव मिळेल एकच्या मदतीनं षटक क्रमांक 4 चा खेळ देखील पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळाला. 4 षटकांचा खेळ झालाय. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे, जिथे 2 गडी बाद झालेत. प्रवीण आणि मयूर हेंडेला वाद होत असताना आपण पाहिलंय. जबरदस्त बॉलिंग षटक क्रमांक 4 मध्ये शुभम कदम यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. एक गडी त्यानं बाद केला. 10 धावा त्यानं खर्च केल्या. 43 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. ऋग्वेद फायटर्स खैरवाडी नागोठणे या संघाच्या माध्यमातून. चला अरबाज 11 आणि वेद पॉवर हिटर्स नावे नौखार आपण रेडी रहा. शेवटचं षटक डेथ ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रेम कदम
यांना इन्व्हाइट केलं गेलं. रोहा तालुक्यातील कोलाड विभागातील आणखीन एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आपण नेहमी पाहतो. त्याही पलीकडे पोस्टाची वाडीचा बकासूर म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. तो सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती दिसताना पाहायला मिळतोय. डेथ ओव्हरमध्ये कॅप्टननं विश्वास दाखवला त्याच्यावरती. त्याला बॉलिंगसाठी आमंत्रित केलेलं पाहायला मिळालंय. सनील आणि निलेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. निलेशनं 10 बॉल फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. साथीला सनील आहे. दोन्ही बॅटरला आता मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगला खेळ साकार करावा लागणार आहे. पहिलाच बॉल समोर होता. समोर खेळत असताना बॅटर पाहायला मिळाले. तक्तीचा फटका अलॉंग विथ कार्पेट खेळलेत बॅटर सनील. एक सिंगल या बॉलवरती आले. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. संघाच्या टोटलमध्ये आतापर्यंत धावसंख्या 44 अंकावरती पाहायला मिळते. निलेश पिंपळे मोठा खेळ करणं फार महत्वाचं आहे, कारण की आघाडीला तो आलाय. आता हात खोलणं देखील फार महत्वाचं आहे. प्रयत्न शर्ती जे चालू आहेत, परंतु मिडल ऑफ द बॅट तो करू शकला नाही. यावेळेस देखील बॅटची अतली कडा घेतली होती. विकेट किपर बॉलवरती आले. एक सिंगल या बॉलवरती देखील प्राप्त केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकली जाते. तिथे 45 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्या. प्रेम कदम शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांची आवश्यकता असताना तो मोठे फटके खर्च करीत नाहीये. हाफ ट्रॅकर बॉल बॅटच्या स्टिकरवरती बॉल आलाय. बॉल उंच हवेमध्ये. प्रेम कदम बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. त्याही पलीकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकेट किपर देखील बॉलवरती आले नाहीये. खराब क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खामजाई काम श्री जोगिरदेव पोस्टा शिवाडी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. तीन धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये निलेश पिंपळे आणि सनीलच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या बॉलवरती आल्या 3 धावा. संघाची टोटल पुढे सरकले गेले, जिथे 48 धावा आत्तापर्यंत धावफलकावरती बनवल्या गेल्या. 48 बनवल्या गेल्यात. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल, कारण की धावा येणं फार महत्त्वाचं आहे, कारण की धावांचा पाठलाग देखील अगदी सहजरित्या होत असताना आपण पाहिलंय कालच्या दिवसामध्ये. येणाऱ्या 3 बॉलमध्ये मोठे फटके निलेशच्या बॅटमध्ये येणं फार महत्त्वाचं आहे. पुढचाच बॉल प्रेम तयार. ओव्हर द विकेटनं स्लोवर वन लेग कटर्सचा वापर केला गेलाय. बॅटरला चकवलं गेलंय, फसवलं गेलंय. त्या पलीकडे विकेट देखील सॅक्रिफाईस करावे लागणार आहे. निलेश पिंपळे बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये निलेश पिंपळे बाद झाले. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखवत असलेला कल्पेश पाहायला मिळतात. 48 बनवल्या गेल्या. 2 बॉलचा या पूर्वार्धाच्या डावातील खेळ होणं अजून देखील बाकी आहे. यावेळी बॉल अप ट्रॅकर होता. बॅटच्या हातली कडा. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचलेत. कोणत्या स्वरूपाची धाव या बॉलवरती देखील घेतली जाणार नाहीये. प्रभावी मारा आतापर्यंत पाहायला मिळाला. प्रेम कदमाच्या माध्यमातून काय गोलंदाजी करतोय. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये व्हेरिएशन असणे फार महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे बॉलला फिरवण्याची क्षमता असायला हवी आहे. या सगळ्या बाबी गोलंदाज प्रेम कदमच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. त्याने व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये हाताळले. त्याही पलीकडे तो धावा कमी स्वरूपाच्या खर्च करत असताना पाहायला मिळतोय. स्लोवर वन हाफ ट्रॅकर राहिला होता, परंतु स्विंग या बॉलवरती बरंचसं पाहायला मिळालं. पंचांचा इशारा वाईट बॉलचा इथे असताना पाहायला मिळतोय, जिथे अवांतरी धाव येईल. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर द विकेट आले होते. बॉलवरती बोटे रोल केली आणि अशा वेळेला बराच बॉल फिरत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलच्या इशाऱ्यानंतर धावफलक वाढला गेला, जिथे 49 आतापर्यंत बनवल्या गेल्यात. अंतिम बॉल वेगानं तळला. अडबा बाटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग
सिंगल पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबाची नामी संधी आहे. अशा वेळेला धावबाच्या स्वरूपामध्ये कल्पेश बाद. घेतली जाते. रॉ स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून चांगलं कामकाज, चांगलं ब्रॉडकास्टिंग, चांगली क्लिअरिटी, चांगली क्वालिटी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. सगळेच कॅमेरा मॅन चांगलं वर्क करत असताना पाहायला मिळत आहेत. आकाशजी कडब आणि त्याही वेळेला तिसरे पंच कल्पेशी म्हात्रे सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतील. रॉ स्पोर्ट्स वाहिनीची मदत घेतली जाते, जिथे दुसरी धाव घेत असताना बॅटर सुखरूपरित्या पोचलेत की बाद आहेत यासाठीची पाहणी केली जाते. रॉ स्पोर्ट्स म्हटलं की आपल्या तालुक्याच्या हक्काची वाहिनी, चांगली क्वालिटी, क्लिअरिटी, कॅमेरा वर्क अगदी उत्तम पद्धतीचं पाहायला मिळतं. अशी रॉ स्पोर्ट्सची वाहिनी, या वाहिनीची मदत सध्याच्या घडीला पंचांच्या माध्यमातून घेतली गेली आहे. आकाशजी कडब आणि कल्पेशजी म्हात्रे सर या रिव्ह्यूवरती कामकाज करत असताना पाहायला मिळतात. तत्पूर्वी आपण टॉससाठी इन्व्हाइट करूयात. एका बाजूला टीम अरबाज 11 त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना वेद पॉवर हिटर्स नावे नौखार या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय की आपण या टॉससाठी त्याच वेळेला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत असताना पाहायला मिळाल्या. सध्याच्या घडीला ते व्हिडिओ कॉलवरती सध्याच्या घडीला ऑनलाईन आपल्या समवेत जोडले गेलेले पाहायला मिळाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक असं स्वागत आहे. टेनिस क्रिकेटपट्टूंना नेहमी पाठबळ देणारे व्यक्तिमत्व. यस, नॉट आउट आहे. 2 धावा शेवटच्या बॉलवरती पूर्ण केल्या गेल्यात. मंगेश वाकडीकर सर सध्याच्या घडीला आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून जोडलेले पाहायला मिळालेत. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक टेनिस क्रिकेटरला ज्यांच्या माध्यमातून नेहमी व्यासपीठ उपलब्ध केलं जातं असे मंगेश वाकडीकर सर आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. त्याच वेळेला रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष देखील आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिला पूर्वार्धाचा डाव झाला, जिथे पहिल्या पूर्वार्धामध्ये धावफलकावरती बनवल्या गेल्या 51 धावा. येणाऱ्या 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 52 धावेची आहे. या 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल, काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूयात अखंड महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वाचे नामवंत क्रिकेट समालोचक हर्षलजी मुंडे सर यांना आपण इन्व्हाइट करूयात. वेलकम सर. चला, अरबाज 11 आणि वेद पॉवर हिटर्स नावे नौखार या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय की आपण या टॉससाठी जास्त वेळ घेऊ नका. यथोचित मान सन्मान करूयात. पत्रकार श्री शशिकांतजी मोरे साहेब येणाऱ्या 8 तारखेला त्यांच्यासाठी खास विशेष दिवस असणार आहे. रायगड प्रेस क्लब मानाचा डॉक्टर सचिन पाटील पत्रकारिता सन्मान पुरस्कार त्यांच्यासाठी जाहीर झालाय. येत्या 8 एप्रिल रोजी पनवेल या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. अशा आदर्शवत व्यक्तिमत्वाचा आपण हा आदर सन्मान या अतिथी मंचावरती करीत आहोत. पत्रकार श्री शशिकांतजी मोरे साहेब यांचा हा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. वेलकम साहेब, आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. आयोजकांच्या वतीनं आपला मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार आणि धन्यवाद. ओके, वेद पॉवर हिटर्स नावे नौखार टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला, अरबाज 11 या टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण देखील या टॉससाठी आणखीन एक मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करूयात. ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सदस्य सन्माननीय आदरणीय किशोरजी पाटील साहेब यांचा देखील शुभागमन झालंय. त्यांचा देखील आपण अतिथी मंचावरती यथोचित मान सन्मान करूयात. मी आयोजकांना विनंती करतो की आपण आपल्या शुभातना यथोचित मान सन्मान करायचा आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये
रोहा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रोहा रायगड सन्माननीय शंतनुजी रटाडे साहेब यांच्या शुभ हातानं हा यथोचित मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत। ग्रुप ग्रामपंचायत वर्षे सदस्य सन्माननीय किशोरजी पाटील साहेब यांचा मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत। वेलकम, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे। त्याच वेळेला सन्माननीय महादेव शेठ रटाडे साहेब, मी आपणास देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावरती आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात। सन्माननीय महादेवजी रटाडे साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करा। चला, अरबाज 11 आपण या टॉससाठी आपल्या प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहे। या अतिथी मंचावरती आपण यथोचित मान सन्मान करीत आहोत। महादेवजी रटाडे साहेब यांचा मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जातो। वेलकम, सगळ्यांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या भव्य दिव्य रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये। आवाज ऐकूया जिथे हर्षलजी मुंडे सर आपल्या समोर जॉईन झालेत। वेलकम। हॅलो, चेक, हॅलो हॅलो, थँक्यू सो मच, मनपूर्वक आभार। किशोरजी कोकरे सरांचा आवाज आपण ऐकत होतात। मैदानाच्या चहूबाजूचं क्रीडा रसिक, मैदानाच्या आतमधले गुणवान खेळाडू, व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवरती जुळलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहताय युवा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य पर्व। यावेळेला रोहन सानप, त्याच्या बॅटमधून आक्रमण, बॉल सीमा रेषेच्या पार, आयोजक शार्दुल यांच्या हातामध्ये। असताना पाहायला मिळाला लाजबाब बॅटिंग, षटकाराची मोहर पाहायला मिळाली आहे। मयूर हेंडे आणि त्याच्या अगेन्स्ट रोहन, हे बॅटल चांगले रंगतोय, फटका खेळला जातोय, स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्लिक केला, बॉल शॉट वन लेग मधून लॉंग लेगला, फिल्डर फंबल, 2 मिळायला पाहता पाहता 3 धावा सुद्धा अर्जित होत असताना बघायला मिळतील। एक चांगली मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतो, एक चांगली टोटल आहे। या खेळपट्टीवरती खेळत असताना एका बाजूला नागोटणे आणि त्याच वेळेला खैरवाडी या 2 संघाची बांधणी बघायला मिळते। तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना कामचे काम जोगिर्दे पोस्टाची वाडी या टीमला तुम्ही पाहताय। प्रेम कदम, पोस्टाची वाडी टीमचा एक महत्वाचा खेळाडू, त्याच्या साथीला खेळत असताना खामचं रोहन सानप तुम्ही पाहताय। ही जोडी जमली आहे, धावा बनल्यात 9। पुढचा बॉल, या वेळेला आडवा बॅटनं प्रेमच्या बॅटमधून बॉल, हवाई हल्ला, हवाई सफर, मिड विकेट पार। सिक्स येताना पाहायला मिळाल्यात। मयूर हेंडेच्या अगेन्स्ट अशा पद्धतीचे फटके येतात, धावा खूप होतील। स्क्वेअर लेगला फटका चांगला खेळलाय, फिल्डर धावतायत, सिंगल तर मिळते, दुसऱ्या धावेसाठी बॅटर पलटतील, तदवर मात्र पाहता पाहता धावा मिळतात। 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते 17 धावा। चला, टॉससाठी आपण विनंती करूयात। अरबाज 11 टीमचे कॅप्टन आणि वैद पॉवर हिटर्स नावे नौकार या टीमचे कॅप्टन यांनी विनंती करूयात। त्याच वेळेला पत्रकार सन्माननीय शशिकांतजी मोरे साहेब यांच्या शुभातानं आपण नाणेफेक करीत आहोत। अरबाज 11 आणि वैद पॉवर हिटर्स नावे नौकार या 2 संघादरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे। मान्यवर सन्माननीय आदरणीय आदर्शवत व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो असे सन्माननीय शशिकांतजी मोरे साहेब यांच्या शुभातानं हा मान सन्मान या अतिथी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण करीत आहोत। अरबाज 11 या संघाचा कॉल असेल, मान्यवरांच्या शुभातानं नाणेफेक केला जातोय। टेल इट इज अ कॉल अँड हेड। टॉस जिंकला टीम वैद पॉवर हिटर्स नावे नौकार या संघाने। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा। टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू।
यस, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन गाव नौका नावे एकत्रित खेळत असताना पाहायला मिळेल. कशा पद्धतीचा स्क्वॉड असेल? एक चांगला एक स्क्वॉड आहे. बॉलिंग बॅटिंग दोन्ही आम्ही कॉम्बिनेशन चांगलं करण्याचा प्रयत्न करू. यस, मॅचसाठी खूप सारे शुभेच्छा असतील. जास्तीचा वेळ घेणार नाही कारण की मॅच चालू आहे. सगळे प्रेक्षक वर्ग मॅचकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. दोन्ही टीमला मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात कॉम्बॉक्समध्ये जिथे हर्षलजी मुंडे सर आपल्या समोर जोडले गेलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि अपेक्षित धावा होता त्याहून अधिकच्या धावा मिळाल्यात असं म्हणावं लागेल. 18 धावा या स्कोर कार्डवरती जमा होत असताना पाहायला मिळतील. या मैदानावरती ज्यानं मंत्रमुग्ध केलं होतं गोलंदाजीच्या दर्जानं तो कल्पेश बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. त्याच्या अगेन्स्ट फटका गॅपमध्ये बॉल मिड विकेटला मयूर रेंडे पाटला करतोय. फिल्डिंग चांगली. अखेर शेवटच्या क्षणी बॉलला थांबवलं जाते. चांगली फिल्डिंग. धावत येत असताना बॉलला आतमध्ये आणलं. टीमसाठी 2 धावा सेव्ह ठेवल्या पण हरकत नाहीये. टीम खामचे खाम आणि जोगिंद्र पोस्टाची वाटी टीमला सुद्धा धावा मिळतात. धावसंख्येत 2 वाढ. धावा 20 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला. कल्पेश एक निर्णायक गोलंदाज आहे. रोहा तालुका प्रीमियर लीग त्याने याच मैदानावरती खेळत असताना लाजबाब दर्जाची कामगिरी केली होती. तोच कल्पेश. रनवे मध्ये थोडा प्रॉब्लेम थांबेल जिकडे ऋग्वेद फायटर खैरवाडी नागोटणे संघाचं प्रतिनिधित्व करत असताना पाहायला मिळाल्या. संघाचे संघ मालक गणेशजी लोखंडे आपल्याला पाहायला मिळालेत. या स्पर्धेमध्ये संघ मालकही खूप महत्त्वाचे आहेत. जिथे संघ मालकासाठी 2 ग्रॅम सोन्याचं नाणं. यावेळेला मोठा फटका. स्ट्रोक चांगल्या. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डिंग. एकच धाव मिळेल. मयूर रेंडे चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे बघायला मिळते आणि त्याच वेळेला ते 1 धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 21. शांत आणि संयमी सुरुवात मैदानावरती चालू झाली आहे. थोडे आक्रमक दिसले होते सुरुवातीच्या कालावधीमध्ये. पहिल्या ओव्हरला प्रेम असेल किंवा मग रोहन सानप असेल हे 2 खेळाडू खूप इम्पॉर्टंट आहेत या मॅचमध्ये. 22 बॉल 31ची गरज. समोरचा बॉल बॅटच्या टोला लागलाय ढगात. मिस्ट्रोक. बॉलच्या खाली अनुज कोणती चूक करणार नाहीये. पहिली विकेट. एक महत्वपूर्ण मिळाली. पहिला मोठा धक्का तुम्हाला पाहायला मिळेल. एक इम्पॉर्टंट बॅटर रोहन सानप बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेचच वाटचाल करत असताना पाहायला मिळणार आहे. खेळाडू ओमकार सानप. रोहन बाद झाल्यानंतर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. एक बंधू खेळपट्टीच्या बाहेर गेल्यानंतर दुसरा बंधू मैदानावरती लगेचच येत असताना पाहायला मिळाला आणि गरजेचं आहे. आता ज्या वेळेला 2 संघ 2 गाव एक संघाची बांधणी पाहायला मिळते. आज सर्वाधिक दिग्गज संघ मात्र इकडे आपलं नशीब आजमावत असताना आपल्याला पाहायला मिळतील. प्रत्येक संघ चांगल्या पद्धतीचा आहे. प्रत्येकानं इकडे स्वतःचं नशीब आजमावलं. संघ मालकांनी सुद्धा संधी निर्माण करून दिली आहे. गणेशजी लोखंडे यांच्या मालकीचा संघ ऋग्वेद फायटर खैरवाडी नागोटणे या संघाची बांधणी इथे मात्र केलेली आपल्याला पाहायला मिळेल. इथून पुढे आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. पहिली विकेट आल्यानंतर थोडं दबाव दडपण निर्माण झालंय. बॅटिंग करत असताना खाम पोस्टाची वाडी या टीमवरती. कल्पेश विकेट टेकर गोलंदाज. तो ज्या ज्या वेळेला बॉलिंगसाठी येतो त्या त्या वेळेला विकेट संपादन करत असतो आणि आजही तोच कारनामा करत असताना पाहायला मिळालाय. पुढचाच बॉल. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं जिथे 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आहेत. यावेळीचा खोलातला बॉल अडवा बॅटनं फ्लिक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल मिळेल आणि त्या एकाच धावेवरती समाधान मानलं जातोय. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना धावा 22. धावा थांबल्या. धावा थांबवल्यात कल्पेशनं. पहिल्या ओव्हरमध्ये मयूर रेंडेच्या अगेन्स्ट जवळजवळ तब्बल 18 धावा येत असताना पाहायला मिळाला. पण कल्पेश जसा आलाय त्यानं विकेट आणली आणि फक्त 4च धावा सध्याच्या घडीला खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. इथून पुढे अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेला मोठा फटका. प्रेम कदम त्याच्या बॅटमधून सर्वाधिक लांब पल्ल्याचा
षटकार. मोठा फटका येत असताना पाहायला मिळाला. कल्पेशच्या अगेन 6 धावा इथे मात्र जमा झालेल्या पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल याही वेळेला आता स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल लॉंग ऑन ला स्ट्रॉंग. सेकंड इन अ रो. प्रेम बक्कासूरच्या बॅट मधून दुसरा षटकार. अगदी कोलाड विभागातून येत असताना पोस्टाची वाडी गावचा खेळाडू त्याच वेळेला त्याला मिळालेली ती उपमा बक्कासूर या नावानं. त्याच्या बॅटचा स्विंग एवढा वेगानं फिरतो ना की बॉल मिडल झाला की तो सीमारेषेच्या बाहेर पाहायला मिळतो. आणि आधी तेच पाहिलं स्टँड अँड डिलिव्हर पाहायला मिळालं. यस, ISPL बॉल ओव्हर. ISPL बॉल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल जिथे महत्वपूर्ण हे षटक यदा कदाचित या मॅचला कलाटणी देईल का. पहिल्या 4 बॉलला असं वाटलं होतं की कल्पेशनं या मॅचमध्ये पुन्हा नव्यानं टीम ऋग्वेद फायटर खैरवाडी नागोटणे या टीमला आणले की काय. पण त्याच वेळेला पुढच्या 2 बॉलवरती लगेचच प्रेम कदमनं खेचलेले ते 2 षटकार या मॅचची हवा काढणार राहिलेत. सध्याच्या घडीला 34 धावा तुम्ही स्कोर कार्डवरती पाहताय. 1 विकेट आली आहे पण आता हरकत नाही आहे कारण की इथून पुढे येणाऱ्या 18 बॉलमध्ये फक्त 18 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला ISPL बॉल ओव्हरवरती सुद्धा आक्रमण. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. ओमकार सानपच्या बॅट दिग्गज खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे आपण आदराने पाहतो असे भास्कर सातमकर इकडे दाखल झालेले पाहायला मिळतात. आणि ओमकार जणू काय ऍक्शन रिप्ले दाखवतोय. लगातारचा दुसरा चौकार. महिला कुणबी सचिव सन्माननीय सौ सपनाजी रटाटे यांना विनंती करतो आपण या मुख्य मंचावरती आपले हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत दाटाव कुणबी समाज अध्यक्ष सन्माननीय दिनेशजी रटाटे साहेब हे सुद्धा इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात. मी विनंती करेन साहेबांना आपण या मुख्य मंचावरती. आणि ISPL बॉलवरती लगातार 3 चौकार मारणारा या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरलाय ओमकार सानप. त्याच्या बॅटमधून लगातारचे 3 चौकार येत असताना पाहायला मिळतात. लाजबाब बॅटिंग. तब्बल 15 बॉलमध्ये आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. चौथा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेला. आता फिल्डर तिकडे आहेत. सनी येत असताना पाहायला मिळतील. एकच धाव तिकडे मिळते. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नसणारच. एका धावेवरती समाधान मानले जाते आणि त्या एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 47 धावा धावफळकावरती लागल्यात. या स्पर्धेमध्ये ISPL बॉलवरती पहिला षटकार मारण्याचा बहुमान ज्यानं पटकावला त्याचं नाव होतं सागर सावंत. काल कारगाव कोलीवाडा तळवली टीमचं प्रतिनिधित्व करत असताना तो खेळाडू बघायला मिळाला. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर लगातार 3 चौकार मारणारा खेळाडू मिळाला. 22च्या स्वरूपामध्ये 1 सिंगल. विक्रम होणार, विक्रम मोडीस येणार कारण की ही स्पर्धाच त्यासाठी आहे जिथे प्रत्येकाला संधी निर्माण केली आहे. 2 गाव 1 टीमची बांधणी आपल्याला बघायला मिळते. यावेळेला डान्सिंग डाऊन. पुढे सरसावत फटक्या खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची सांगता षटक समाप्तीचा इशारा. तब्बल 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 48 धावा धावफळकावरती लागल्यात. येणाऱ्या 12 बॉलमध्ये इथून पुढे फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. ही मॅच पूर्णतः सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर काम जाई काम जोगीर पोस्टाची वाडी या टीमच्या बाजूने झुकलेली पाहायला मिळते की काय. कारण की फक्त 12 बॉलमध्ये 4च धावा बनवायच्यात. पण मी आवर्जून उल्लेख करेल असा गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येतोय ना ज्यानं रुहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये सध्याच्या घडीला
जी प्रीमियर लीग झाली रोह्याची तो करण बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वाधिक कमी वयाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं खैरवाडी गावातून तोच गोलंदाज. पहिलाच बॉल चांगल्या दर्जाचा चेंडू पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर जास्तीची उसळी घेत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल. नेहमीच सलामीची गोलंदाजी करत असताना त्याला आपण पाहिलं, पण आता 2 गावे अशा परिस्थितीमध्ये यदा कदाचित या गोलंदाजाचं कर्तृत्व तुम्हाला माहीत नसावं. रिव्हर्स स्वीपचा फटका खेळायचा होता. बॅटच्या टोला लागल्या. बॉल शॉट पाणले आणि थर्डमॅनच्या मधोमध फील्ड केला जाईल. अजून एक सिंगल. आता 1-1 या मॅचला जिंकलं जाणार आहे. 1-1 ही मॅच बनणार आहे याची जाणीव खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या सामन्यामध्ये टीम कामजाई काम जोगिरदेव पोस्टाची वाडी टीमला आहे. 6 बॉलमध्ये 14चा खेळ ओमकारनं केलाय. यावेळेला रिव्हर्स स्वीप, मिस टायमिंग, बॉल हवेत, फिल्डर बॉलच्या खाली विकेट मिळतीये. धक्का दुसरा. एक महत्वपूर्ण फलंदाज ओमकार सानप. महत्वाचा खेळाडू योगेश लोटणकर मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे आता पोस्टाची वाडी टीमचे हे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती पाहायला मिळतील, पण आता सामन्यामध्ये तेवढंसं जास्तीचं काही बाकी राहिलं नाहीये. येणाऱ्या 9 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता. याही वेळेला बॅटची कडा घेतली होती. फिल्डर तिकडे आहेत. शॉर्ट थर्ड मानला. थोडी खराब फिल्डिंग आणि आता बॉल फिरलाय. तो सीमारेषेच्या दिशेने निघालाय. 2 धावा तर निश्चितपणे इकडे मिळतील. आणि आता इथून पुढे औपचारिकता बाकी राहील. येणाऱ्या 8 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज. 8 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. रोहा नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय, शिक्षण समिती सभासद सन्माननीय अरबाज मनेर इकडे दाखल होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 51. यावेळेला पुन्हा रिव्हर्स स्वीपचा फटका. बॉल हवेत. फिल्डर पोहोचेल तद्वर 1 धाव आरामामध्ये कंप्लीट केली जाईल. ही मॅच जिंकली आहे का? यस, निश्चितपणे सिंगल कंप्लीट झाल्यानंतर ही मॅच जिंकली आहे टीम कामजाई काम श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी या टीमनं. रिव्हर्सचा फटका ज्यावेळेला ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहताय, योगेश लोटणकर काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यानं केला आणि हरकत नाहीये. मॅच सुद्धा जिंकली आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक आणि दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा.